कॉकरोच जनता पार्टी इंस्टाग्रामवर या ट्रेंडनं आता धुमाकूळ घातलेला आहे आणि बेरोजगार आणि आळशी लोकांचा हा आवाज आहे असं त्या प्लॅटफॉर्मचं म्हणणं आहे. आणि या प्लॅटफॉर्मने 5च दिवसामध्ये 60 लाख लोकांपेक्षा जास्त सदस्य गोळा केलेले आहेत इंस्टाग्रामवर. आता या प्लॅटफॉर्मला किंवा हा ट्रेंड निर्माण करणारा व्यक्ती कोण आहे, त्याचा केंद्रबिंदू कुठं आहे हे सुद्धा जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण याच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील 30 वर्षाचा तरुण आहे, तर ज्याचं नाव आहे अभिजित दिपके. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या अभिजित दिपकेचा व्यावसायिक शिक्षण जे आहे ना, राजकीय संवाद आणि रणनीतिकार म्हणून झालेलं आहे. पुण्यातील पत्रकारितेची पदवी त्यांनी घेतलेली आहे आणि आता सध्याच्या घडीला तो अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठामध्ये त्याचं मास्टर्स कंप्लीट करण्यासाठी गेलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके हा 2020, 21, 22 या 3 वर्षाच्या काळामध्ये आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये होता आणि तो त्यांचा ॲक्टिव्ह कार्यकर्ता सुद्धा होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि 2020च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये आपच्या बाजूने त्याने अनेक मीम्स तयार केलेले आहेत आणि त्याच्या कल्पक बुद्धीमुळेच त्याला आम आदमी पार्टीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या होत्या. अशा गोष्टी समोर येताना दिसत आहेत. आता झुरळांवर येऊयात. आता ह्या प्लॅटफॉर्मचा जो उद्देश होता, बेरोजगार तरुण असतील, त्याच्यानंतर आळशी निष्क्रिय तरुण असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर राग येणं ही त्याची एक पात्रता आहे. म्हणजे व्यवस्थेतील चुकीच्या घटनेवर राग आला पाहिजे. आता जर प्रत्येक झुरळाने, बेरोजगार असतील किंवा निष्क्रिय, या झुरळाने व्यवस्थेला प्रश्न विचारायला चालू केला आणि त्या गोष्टींवर एकत्रित येऊन राग व्यक्त करायला सुरुवात केली तर काय होईल. आता विषय घ्या सध्याचा ट्रेंडिंग, पेपर फुटी असेल, वाढती बेरोजगारी असेल, तरुणांमध्ये असलेला जो संताप आहे तो समोर जर आला तर काय होईल. फाटून जाईल सगळं. म्हणजे व्यवस्था हलून जाईल. एवढे लोक जर एकत्रितरित्या पोस्ट करायला लागले तर. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाची जी सोशल मीडिया पॉलिसी आहे नवीन, त्याच्यानुसार जर गेलं तर हे जे पेज आहे कॉकरोच जनता पार्टी कोणत्याही क्षणी बॅन होऊ शकते. कारण देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. हा नेरेटिव्ह पुढे ढकलत कॉकरोच जनता पार्टीचं पेज कधीही बंद होऊ शकते आणि त्याची हत्या केली जाऊ शकते. म्हणजे बेरोजगार आणि आळशी मुलांचा आवाज कधीही दाबला जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.